अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातल्या 2.25 लाख हेक्टर क्षेत्रावरच्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे। यातच महसूल विभागाचे कर्मचारी घरी बसून नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करत असल्याचा शेतकऱ्यांचा गंभीर आरोप केलाय। तर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूलाच असलेल्या नुकसानग्रस्त शेतीची कृषी मंत्र्यांनी पाहणी केली नसल्यानं शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होते आहे। दरम्यान नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। जुलै त्याचबरोबर ऑगस्ट आणि आता सप्टेंबर महिन्यात 2 वेळेस हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागतोय। आपण जर बघायला गेलं तर हे सोयाबीनचं पीक आहे आणि हे संपूर्ण पीक सद्यस्थितीला संपूर्ण खराब झालेलं आहे आणि हे संपूर्ण पीक सद्यस्थितीला सडून गेलेलं आहे। या शेतामध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी तुर्तास हतबल झालेला आहे। जे शेतकऱ्यांचं सोयाबीन आहे ते सोयाबीन हातातोंडाशी आलेले घास जो आहे तो निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांचे संवाद साधणार आहोत। दादा, काय परिस्थिती आहे? संपूर्ण सोयाबीन पाण्यात गेलेलं आहे, कसं धकणार? आता धकवायचं कसं ते आम्ही आमचं बघू। आमच्याकडे पहिलं जे कर्ज आहे, काय ते शाहूकारी कर्ज, बँकेचं कर्ज काय जे असेल त्याच्यावर आम्ही समजा धकूत काही थोडंफार 1 क्विंटल 2 क्विंटल आमचं शिल्लक राहिलं टेकड्याला, पण त्याच्यासाठी सरकारनं आम्हाला हमी भाव द्यायला पाहिजेत एक। आणि दुसरी गोष्ट, कृषी मंत्री हायवे बघा, नॅशनल हायवे 161 इथून जळून गेलाय। कृषी मंत्र्यांना याची चौकशी करायची, थोडंसं थांबवायचं, गाडी बघायचं कुठं काय काय नुकसान झालं। या नदीचं पात्र केवढं झालंय, आमचं सगळ्या गावामध्ये पाणी घुसतंय। आमच्या 2 बंधारे करून ठेवलेत, चालतंय का? काय हरकत नाही, आमच्याच पाण्याच्या व्यवस्थेसाठी बंधारे केलेत ही मान्य गोष्ट आहे, पण त्याचं काही ती इंजिनिअरच्या हिशोबाने लेवल वगैरे काही काढतील की नाही? दादा, शाहूकारी कर्ज आहे का, बँकेचं कर्ज आहे का, कसं फेडणार आता? जे क्रॉप लोन जे आहे, शाहूकारी आहे, हे आता पुन्हा येणारा आमच्या सण मोठे दिवाळी दसरा, आमच्या लेकीबाळी जे येणारे आहेत ते आम्हाला आतोनात चिंता लागलेली आहे की बाबा आमच्या लेकीबाळी येणार एवढे मोठे मोठे सण आहेत, हे आता कसे साजरे करायचे। आणि वरून तर ते क्रॉप लोनच्या कंपनीचे फोनवर फोन येत आहेत। गेल्या वर्षी बी भरपूर आमच्या इकडे दुष्काळ झालेला होता आणि गेल्या वर्षी पालकमंत्रीने येऊन गेले होते अब्दुलभाई सत्तार, यांनी तर आश्वासन दिल्यानंतर आम्हाला काही भेटलेलं नाही। म्हणजे भरपूर पाणी आमच्या गावामध्ये घरामध्ये। मागील वर्षी देखील या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता। तत्कालीन पालकमंत्री यांनी सुद्धा या भागाची पाहणी केली होती, मात्र नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर आधीच अतिवृष्टीने जे शेतकरी बाधित झालेले आहेत त्यांच्यावर संकट ओढवलेलं आहे। त्यात आता पंचनामे केले जात नाहीये, तर घरी बसून जे महसूल कर्मचारी आहेत ते फोटो काढून पाठवा आणि आम्ही इथूनच पंचनामे करतो असं सांगत असल्याचं दिसून येत आहे। समाधान कांबळे, हिंगोली।